काय म्हणले सावे साहेब किंवा कराड साहेब? भेटायचंय त्यांनी. अच्छा. हो. संध्याताई या सक्रिय कार्यकर्त्या पदाधिकारी आहेत ज्या निवडणुकीमध्ये सगळ्या इच्छुक उमेदवारांबरोबर त्यांच्या प्रभागामध्ये प्रचार करत फिरत होत्या, भाजपला मतदान करा असं आवाहन करत होत्या आणि त्यांना पूर्ण अपेक्षा होती की या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळेल. आता त्या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती करतायत की मध्ये VIP कक्षामध्ये असलेल्या अतुल सावे साहेबांना भेटू द्या. पोलीस म्हणतायत की थांबा म्हणतायत. भेटायला सुद्धा आम्हाला नाही कसं. सर आम्ही करणार नाही. मी शपथ सांगते सर, आमचं काम आहे. ओपन मध्ये कोणीच नाही तिथं. आता 1 वाजला, 3 वाजता फॉर्म भरायचं बंद होणार आहे सर. नाही तुम्ही फॉर्म भरून टाका ना. तुम्ही तुम्हाला नंतर देते तुम्ही फॉर्म. चिन्ह वाटप 3 तारखेपर्यंत देणार. मी फॉर्म पाठवते. बघा विनंती, मला विनंती, तुम्ही चला माझ्याबरोबर. आपण मेसेज आला तर लगेच ठीक आहे. नाही आलं तर 10 मिनिटं मी पाहिलं ना तर मी अपक्ष भरायला जाईल. ते पण सांगून द्या. तुम्ही सांगून द्या. नाही तर पक्षाचे नुकसान नाही होणार. कशाला ताण घेता? भरून टाका. काय देणार नाही म्हणत असेल त्यांची भेटायची इच्छा असते तर पाठवलं. असं काय वेळ घालतं. अपक्षाचाच लय भाव आहे सध्या. ठीक आहे, माझ्याकडे सगळी तयारी मी करूनच आलेली. ताण घेऊ नका. त्यांची इच्छा पहिले दिली असती. मग असं नाही करायचं. न भूतो असा राडा संभाजीनगरमध्ये झालेला आहे. निष्ठावंतांना तिकीट नाकारल्यानं सगळ्या निष्ठावंत महिलांनी इथे आपली नाराजी व्यक्त करताना एका महिलेनं थेट हातात पेट्रोलची बाटली आणली होती. आता गाडी शोधली जाते. लताताई बाहेर चक्कर केवळ संभाजीनगर नाही तर अकोल्यात सुद्धा अशीच दृश्य आहेत. अकोल्यात सुद्धा कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. तिकीट नाकारल्यामुळे अकोल्यातही कार्यकर्त्यांनी इच्छुकांना नाराजी व्यक्त केली. बाहेर काढतायत आणि इथे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे. संभाजीनगर आणि अकोला या दोन्ही ठिकाणची ही दृश्य आहेत. संभाजीनगरमध्ये एका महिला इच्छुक उमेदवाराला या सगळ्या राड्यामध्ये चक्कर आली. तीही निष्ठावंत होती, मात्र तिलाही तिकीट नाकारण्यात आलं. प्रचंड पैसा आपण खर्च केला आहे असंही यावेळेला या महिलेनं सांगितलं. तर दुसरीकडे एका इच्छुक महिलेनं थेट हातात पेट्रोलची बाटली आणली होती. तर दुसरीकडे अकोल्यात सुद्धा असंच काहीचं चित्र दिसते. अकोल्यात सुद्धा संतप्त झालेले आहेत कार्यकर्ते. आपण इतकी वर्ष पक्षासाठी दिली, पक्षाची सेवा केली, मात्र आज ज्या वेळेला उमेदवारी मागण्याची वेळ आली त्यावेळेला आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. म्हणूनच अकोल्यातही या सगळ्या इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला कमळ पाहिजे. आम्हाला तिकीट पाहिजे. शांत नाही. 35 वर्षापासून काम करते कमळासाठी आणि इकडे न्याय घ्यावा लागला. भरपूर त्या लोकांना तिकीट देणार.